शेवटचा क्वेश्चन आहे, हडप्पा संस्कृतीचा काळ जो आहे त्याच्या शहरीकरणाची मुख्य वैशिष्ट्य. आता हा खूप इझी क्वेश्चन आहे, 10 मार्करला येतो हा. सो आपण ब्रीफली डिस्कस करूया की काय काय आहे हडप्पा संस्कृतीचा जो कालखंड आहे, तर त्याच्यामध्ये शहरीकरणाची मुख्य वैशिष्ट्य काय काय दिसतात. मुळात इंट्रोमध्ये तुम्ही हे लिहायचं, हडप्पाचा कालखंड काय होता नेमका. इसवी सन पूर्व 3900 3900 BC टू 1300 BC, 1900 ते 1300 इसवी सन पूर्व हा जो आहे तो हडप्पा संस्कृतीचा कालखंड आहे. आता इथे लक्षात घ्या की हा भारतातली पहिली सगळ्यात मोठी आणि ते पण अर्बन सिव्हिलायझेशन आपल्याला दिसतं, शहरी संस्कृती आहे. मग कोणकोणते अशी वैशिष्ट्य आहेत जे आपल्याला दिसतात. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सुनियोजित आहेत. अर्बन शहरं आजच्यासारखं तुमच्या पुण्या मुंबई सारखी शहरं नाहीयेत की कुठं काहीही करतायत, लोक इलिगली घरं बांधतायत, असं नाहीये. प्रॉपर व्यवस्थित वेल प्लान सिटीज आहेत. लक्षात घ्या, सुनियोजित शहरं, ज्याची तुलना भारतातल्या आत्ताच्या मॉडर्न चंदीगडशी करता येईल. जसं चंदीगड प्लान करून बनवलेलं शहर आहे, तसंच हडप्पा काळातली जी शहरं आहेत, कुठलंही शहर बघा, व्यवस्थित प्लॅनिंग करून बनवलेलं आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हडप्पन शहरं ही 2 भागांमध्ये विभागलेली होती. पूर्वेकडचा भाग जो होता तो सामान्य नागरिकांची वसाहत होती, जिथे कॉमन पीपल राहत होते, साधी घरं दिसतात आपल्याला. या उलट पश्चिमेकडचा भाग जो आहे तो एका उंचवट्यावर बांधला होता. त्यांनी आधी प्रचंड मोठा एक कठडा बांधलेला आहे, प्लॅटफॉर्म बांधलाय, त्याला ते सीटाडेल किंवा मराठीत आपण त्याला तटबंदी बालेकिल्ला असं म्हणू शकतो. आणि मग त्याच्यावर त्यांनी घरं बांधलेली आहेत. सो तुम्ही असं डायग्राम वगैरे काढू शकता. इथे अशा क्वेश्चन मध्ये छोटे छोटे डायग्राम काढून चांगले मार्क मिळवू शकता, अर्धा अर्धा मार्क एक्स्ट्रा मिळवू शकता. सो जे पूर्वेकडचा भाग आहे त्याला आपण लोअर टाउन किंवा नागरी वसाहत म्हणतो, सोपे साधे लोक इथे राहतात. आणि या उलट जो पश्चिमेकडचा भाग आहे तिथे मात्र उंचवटा बांधून त्याच्यावर लोक घरं बांधतायत. सो हा जो आहे त्याला सिटाडेल असं आपण म्हणतो. ओके, सो नियोजित शहरं आहेत. आता तिसरं वैशिष्ट्य दिसतं ते म्हणजे चेसबोर्ड सारखी मांडणी. चेसबोर्ड म्हणजे काय, तर प्रॉपर अशी ग्रीड पॅटर्न आपल्याला दिसतो. एकमेकांना परफेक्ट काटकोनात छेदणारे रस्ते, एकमेकांना रस्ते काटकोनात छेदतायत आणि रस्त्यांच्या कडेने मग घरं बांधलेली आपल्याला दिसतात. अत्यंत सुबक किंवा ज्याला आपण सुनियोजित पद्धतीने बांधलेली घरं. असं कुठेही रॅन्डमली कोणीही घर बांधतंय असं दिसत नाही. मुळात लक्षात घ्या की ही जी संस्कृती आहे ती छोटी नाही आहे. आतापर्यंत 2000 पेक्षा जास्त हडप्पन साइट्स ज्या आहेत त्या शोधल्या गेल्यात आणि सगळीकडे आपल्याला सुनियोजित किंवा नियोजनबद्ध शहरीकरण दिसतं. सो ग्रीड लॉक पॅटर्न ज्याला आपण म्हणतो, रस्ते एकमेकांना काटकोनात छेदत होते. अत्यंत पद्धतशीरपणे नगर नियोजन केलेलं आहे. आणि याच्यावरून एक गोष्ट तर कळतं की या सगळ्या ऍक्टिव्हिटीवर कंट्रोल ठेवणारं कोणीतरी होतं. सो केंद्रीकृत नागरीकरण आपल्याला दिसतं. कोणी कसंही मनमानी पद्धतीने घरं बांधलेली नाहीयेत. ठीक आहे, सो बालेकिल्ला जे मी सांगितलं ज्याला आपण इंग्लिशमध्ये सिटाडेल असं म्हणतो. ओके, तिसरी गोष्ट आहे ते सगळ्यात जास्त फेमस आहे, ते म्हणजे प्रगत अशी जलनिस्सारण व्यवस्था, ड्रेनेज सिस्टम, ज्याला आपण सोप्या शब्दात गटार म्हणतो किंवा सांडपाण्याची व्यवस्था. अशी कुठेही उघडी गटारं पडली आहेत, त्याच्यात कसंही घाण पाणी आहे असं नाहीये. व्यवस्थित बंदिस्त गटारं आहेत. काही काही अंतरावर तिथे ड्रेनेज सिस्टमला ओपन करून क्लीन करण्याची सुद्धा सोय आहे. सो स्वच्छतेसाठी तपासणी छिद्र ज्याला आपण म्हणतो, ड्रेनेज किंवा मॅनहोल ज्याला आपण म्हणतो, त्याची सुद्धा सोय केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जी काही गटारं आहेत, सांडपाण्याची जी काही व्यवस्था आहे ती भूमिगत आहे, जमिनीच्या खालून अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम, आणि ती पण पॅक केलेली बंदिस्त अशी सांडपाण्याची पद्धत. पुढचं आहे प्रमाणित बांधकाम. म्हणजे काय, तुम्ही कुठेही जा तुम्हाला समान आकाराच्या विटा सापडणार. इमॅजिन करा, आज सुद्धा हे शक्य नाहीये, त्या काळात त्यांनी ते कसं करून दाखवलं असेल. सो एक समान आकारात, ते पण पक्क्या विटांची घरं होती, असं नाही कच्च्या विटांची. दुमजली तिमजली घरं बांधतात.
तुम्हाला आश्चर्य वाटेल तर मोहिंजोदडोमध्ये एक घर सापडले, एका घरामध्ये 15-16 खोल्या आहेत, एक प्रत्येक घरामध्ये विहीर आहे आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येक घरामध्ये सेपरेट स्वतःचं टॉयलेट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. सो नीट समजून घ्या की अत्यंत महत्वाची अशी सिस्टम किंवा ज्याला आपण अर्बनायझेशन म्हणतो ते आपल्याला दिसतं. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जल व्यवस्थापनाचा पुरावा. या शहरांना अत्यंत सुनियोजित पद्धतीने पाणी पुरवठा केला जातोय. एकट्या मोहिंजोदडो शहरामध्ये 700 पेक्षा जास्त विहिरी सापडल्यात. धोलावीराला आपल्याला दिसतं की त्यांनी कालवे बांधलेले आहेत, म्हणजे शेतीला आणि शहरांना पाणी पुरवठा करता येईल. ठीक आहे. सार्वजनिक स्नानगृह बांधलेले आहे, महास्नानगृह ज्याला आपण ग्रेट बाथ म्हणतो, अगेन ते सापडले आपल्याला मोहिंजोदडो. आणि घर बांधण्याची पद्धत पण बघा कशी आहे. घराच्या मध्यभागी अंगण, एक कोपऱ्यात विहीर आणि मग आजूबाजूनी सगळी घरं. इनफॅक्ट जिने वगैरे सुद्धा सापडलेले आहेत. घरं अशी प्रायव्हसी किंवा ज्याला आपण म्हणतो प्रायव्हसीची ते लोक काळजी घेत आहेत. असं कधीच होत नाही की घराची खिडकी रॅन्डमली रस्त्यावर उघडते, रस्त्यावरून तुम्ही वाकून बघू शकता, असलं काही होत नाहीये, लक्षात घ्या. आणि काही सार्वजनिक पब्लिक बिल्डिंग सुद्धा बांधलेले आहेत, जसं महास्नानगृह, धान्य कोठारं, असेंब्ली हॉल सापडलेला आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला सापडलेल्या आहेत. इवन नागरीकरणामध्ये हे पण लक्षात घ्या की व्यापार करण्यासाठी सुद्धा त्यांनी गोदी बांधलेले आहेत किंवा बंदरं बांधलेले आहेत, जसं की लोथलला सापडलंय. ठीक आहे. सो हे तुम्ही संघटित प्रकारची शहरं आहेत हे आपल्याला दिसतं. आता एवढं सगळं करायचं आहे आणि हे पण एक पॉइंट राहिला आपला, तो म्हणजे रस्त्यावर दिवाबत्तीची सोय केलेली आहे, रस्ते क्लीन करण्याची सुद्धा सोय केलेली आहे. सो स्वच्छतेला हे लोक फार जास्त महत्व देत आहेत. स्मशानभूमी जे आहे, दफनभूमी, या शहरांच्या गावाच्या बाहेर आहेत, म्हणजे ते लोक हायजीनची किती काळजी घेत आहेत विचार करा. असं कुठेही पुरलं असं नाहीये. ओके. सो या सगळ्या गोष्टी आपण लिहू शकतो. हडप्पा नगर रचनेची ही सगळी वैशिष्ट्य दिसतात.